इश्यूमध्ये आला आहात. ईव्हीएमच्या विरोधात जे आंदोलन सुरू आहे त्याला तुम्ही समर्थन द्यायला आला होता. ईव्हीएमचा मुद्दा अजूनही देश पातळीवर, राज्य पातळीवर अजूनही चर्चेत आहे. काय बघू त्याच्याबद्दल काय सांगता? नाही नाही, चर्चेत तर देशात पूर्णपणे ईव्हीएम बद्दल मनामध्ये शंका आहे. कारण जे प्रगत देश आहेत ना, सगळ्यात प्रगत देश, त्या सगळ्या प्रगत देशात अमेरिका, इंग्लंड सगळे तिथे पूर्णपणे बॅलेट पेपर वापरला जात असतो. आपणच का आग्रह ईव्हीएमचं धरतो? जर लोकांच्या मनात शंका आहे, कारण आता असं आहे की टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली हे लोकांना समजतं. जर अशी शंका असेल तर ईव्हीएम थांबवलं पाहिजे आणि मतपत्रिकेवर मतदान घेतलं पाहिजे. आमचे काही तरुण मित्र बसलेले आहेत उपोषणाला तांदूळवाडी तालुका कळंबमध्ये. तिथे बाळदादा आवारे पाटील म्हणून आहेत, ते बसलेले आहेत, त्यांचे सहकारी. खरं म्हणजे ते आंदोलन करतायत ते देशाच्या पातळीच्या प्रश्नावर करतायत, लोकशाही बळकट करण्याकरता करतायत असं म्हणलं तर वावगं ठरत नाही. आता जे मनपाच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये जे काँग्रेसला यश मिळालं त्याकडे कसं पाहता? ठीक आहे, आमचं कमी जास्ती असलंही जे आहे ते वाटतं प्युअर आहे. काही त्याच्यामध्ये वेगवेगळे फंडे वापरले गेलेले नाही, दहशत नाही, दादागिरी नाही, लालूच नाही, काही नाही. आम्ही हात जोडले आणि त्याच्यातून जे मतं मिळाले त्याच्यात ते यश मिळाले. ते निर्भेळ यश आहे, निकोप यश आहे, लोकशाहीला अभिप्रेत यश आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. कशी आहे काँग्रेस पक्षाची तयारी? आम्ही लढणार आहोतच, व्यवस्थित पद्धतीने लढू. जे मित्र आमच्या समवेत येऊ इच्छितात, मित्र पक्ष वैचारिक आणि सगळ्या अर्थानं मित्र पक्ष, त्यांना बरोबर घेऊन आम्ही पुढे जाऊ. निवडणूक आली की ईव्हीएमचा मुद्दा समोर येतो. नेमकं काय त्यात बदल होईल का अपेक्षित वाटते का? तेव्हा असं आहे की सध्याचं सरकार जे आहे ते तर कशालाच दखल घ्यायला तयार नाही. राहुलजी हे देशाचे विरोधी पक्ष नेते, त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते निवडणूक आयोगाबद्दल. काही मत चोरीच्या तक्रारी त्यांनी केल्या होत्या. निवडणूक आयोगानं कोणतंही उत्तर दिलं ना, दिले ते उत्तर एकदम फालतू उत्तर, म्हणजे काय म्हणा सारवासारवीचे उत्तर त्यांनी दिले, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आजही ईव्हीएमचा मुद्दा महत्वाचा आहे. कदाचित ते त्याच्याकडे बेदखल करीत असले तर जनतेपर्यंत आपण पोहोचणं आणि जनतेला या विषयात बरोबर घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, उसाला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत शेतकरी खूपच अडचणीत आहे. यावेळेस काय आलं, पाऊस झाला खरा, 6 महिने पाऊस चालला, त्यांना उत्पादकता घटलेली आहे, भाव मिळून नाही राहिले. आता कापसाचा बाजार आला, ज्यावेळेस शेतकऱ्याकडून कापूस व्यापाऱ्याकडे गेला त्यानंतर त्यांचे बाजार वाढलेत. खरेद्या सुद्धा सरकारी खरेद्या त्यानंतर सुरू झाल्यात. शेतकऱ्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. तुम्ही आश्वासनं दिलेत कर्जमाफीचे, मदत करण्याचे, आता ते पूर्णपणे विसरलेले दिसत आहेत. ते टाळतायत ते सगळे विषय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. ते पोहोचलंय का शेतकऱ्यांना? आता खरं म्हणजे जेव्हा आकड्याचा खेळ आणि मांडणी आणि त्याची प्रसिद्धी या बाबतीत भारतीय जनता पक्ष फार माहीर आहे. म्हणजे तो नुसतं घोषणांवर याच्यावरच दिशाभूल करतो असं स्थिती. आज शेतकऱ्याची अवस्था शेतकऱ्याला विचारा ना, काय कठीण परिस्थितीत तो जातोय. आपण मंत्री असताना सरकार पडलं होतं उद्धव ठाकरे यांचं आणि आज त्यावरच सुनावणी 2.5 वर्षांनी सुरू होते पुन्हा एकदा. काय सांगा? 2.5 वर्ष कशी, जास्त वर्ष झालेत. खरं सांगतो तो 2.5 वर्षांनी होते, पण 4 वर्ष तर झाले या सगळ्याला. खरं म्हणजे एखादा निर्णय जो आहे, पक्षांतर बंदीचा कायदा आपण केला, त्याची अंमलबजावणी झाली का नाही हे सांगण्याकरता 4 वर्ष जर लागणार असतील तर इथली आपल्या न्यायव्यवस्थेची सुद्धा आम्हाला काळजी वाटते.